मी तुम्हाला प्रत्येक देशाचे वॉटर पार्क दाखवायचा प्रयत्न करते। मी ज्या ज्या देशात जाते तिथं पहिले तुम्हाला वॉटर पार्क दाखवते। आणि हा वॉटर पार्क एक युनिक वॉटर पार्क आहे, कारण या वॉटर पार्कमध्ये तुम्ही बघू शकता, या वॉटर पार्कला गिनीज बुक रेकॉर्डमध्ये काहीतरी सामान ते हे भेटलेलं आहे, कारण त्यांच्या उंच उंच आता तुम्ही तिथं बघू शकता। ती जी राईड आहे, ती राईड तिचा विषय काय माहिती आहे का, तो जो चक्र दिला आहे मागे, तो चक्र गोल 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 फिरतो आणि त्या चक्रासोबत ते आतमध्ये स्लाईड पण फिरतात। आता सध्या त्या बंद आहेत, कारण ते काहीतरी मेंटेनन्स म्हणून बोललेले आहेत। पण मला असं वाटतं की बंद असण्याचं रिझन हेच आहे की लोकच नाही इथं कुत्रा नाही। तर आता चाललोय पाण्यामध्ये। छोटी पोरं पण बिचारी मस्त याच्यावर जागेवर ठेवून जात आहेत सगळ्या गोष्टी। बरं वाटतं, खूप बरं वाटतं। एवढ्या गरमीमध्ये 38 डिग्री टेम्परेचरमध्ये वाट लागली आमची। 38 डिग्री टेम्परेचर आहे आणि एवढा भयानक इथे गरमी आहे, हिंमत नाही होणार राहायची। आत्ता चाललोय या राईडमध्ये। ही राईड आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला दिसते की नाही मला खरंच माफ करा, पण इथे एवढा प्रॉब्लेम आहे की इथे मी पाण्यामध्ये फोन पण नाही टाकू शकत। माझा गोप्रो नेमका विसरलोय मी, मूर्खपणा केला मी। मला वॉटर पार्कचे तर मी लय व्हिडिओ बनवलेत, पण आता हा एकमेव असा वॉटर पार्क आहे याच्यामध्ये एवढी गरमी आहे ना, मी खरंच सांगतो की एवढ्या गरमीने जर ही व्हिडिओ नाही होऊ शकली ना प्रॉपर, तर खरंच सॉरी। कारण एवढी गरमी आहे, मी इमॅजिन पण नाही करू शकत तुम्ही, एवढी गरमी आहे। ओके या आता आम्ही चाललोय याच्यामध्ये, थोडा रिस्की विषय आहे। This one is तर आता आम्ही आलो इथे रेस्टॉरंटमध्ये। याच्या रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर बघतोय तर मी बोललो की रेस्टॉरंटमध्ये कशी गर्दी असते, भरपूर सारे काय काय असतात। तर आम्ही खायला मागवलं आहे, हे सगळं मागवलं आहे, ठीक आहे, हे सगळं मागवलं आहे। पण लोक बघा, कोणच नाही, आम्हीच आहे। हे बघा, त्याच्या आतमध्ये बघा फिलिंग। ही बघा आवाकाडोची चटणी आहे। पाणी कितीला 10 कतारियन रियालला, म्हणजे 230 रुपयाला एक पाण्याची बाटली।
आणि आता आम्ही पिल्या जवळपास 3 पाण्याच्या बाटल्या ना. किती झाले माहिती आहे का? 700 रुपये झाले. आता परत 800 900 आज 1000 रुपयाचं पाणी पिला. एक कॅन गावाला 100 रुपये. 100 नाही 40 रुपयाला. 40 रुपयाला एक मोठा कॅन भेटते पाण्याचा. म्हणजे पाण्यासाठी पण एवढ्या गरमीमध्ये तुम्ही 14,000चा तिकीट काढाल 2 लोकांचा. त्याच्यानंतर पण पाणी तुम्हाला 10 रियाल, जेवण तुम्हाला 125 रियाल. भाई एवढा म्हणजे तुम्ही खरंच बरबाद व्हाल. मी शपथ सांगतो. घरी कुठल्या आपल्या भारतात स्विमिंग पूल असेल तिथं जा. पण तुम्हाला वाटतं लय पैसा आला, लय मजा आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये मजा करायची, पैसाच थांबत नाही अकाउंटमध्ये, तर समोर जाऊन बाटल्या घ्या न मजा करा. आपल्याला काही वाटत नाही, कारण आपण कसं 10 कोरियन कतारियन रियल आहे ना, घे चल दे 2 दे 3 दे बाटल्या. पण जेव्हा आपण इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की अरे बाय 230 रुपयाला पाणी होता. आता आमच्या हॉटेलमध्ये रेडबुल होता, तो कितीला, आता इथं बघितला मी 700 रुपयाला रेडबुल. आता दुसरीकडे चाललो आहे, दुसरीकडून बघतो तिथं जर स्वस्त भेटला पाणी तर बघू कितीला भेटतं तिथून. या थँक्यू. इथं पण 10 रियाल. इथं काय सोय नाही जगायची, खरं सांगतो. येताना येऊन काहीतरी असा मोठ्या बाटल्या घेऊन या बॅगेमध्ये. कपडे पण नका आणू, स्विमिंगच्या कपड्यांमध्ये जे डायरेक्ट बाटल्या घ्या आणि थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन डायरेक्ट घुसा इथं. कारण पाणी तुम्ही भरायला जाल त्याच्यामध्ये तुमचा इमॅजिकेचं तिकीट येऊन जाईल. खरं बाबा लय आपलं भारत लय स्वस्त आहे, खरंच जाम स्वस्त आहे. लोक बोलतात महागाई वाढले, पण खरं सांगतो बाहेर येऊन एकदा बघा. बाहेरच्या देशामध्ये एवढी महागाई आहे, आपल्याकडे काहीच नाही आहे. आपल्याकडे काहीच नाही, मी बोलतो ना आपल्याकडे काहीच नाही आहे. आपल्याकडे काहीच नाही आहे, आपल्याकडे काहीच नाही आहे. आता इथं बघा, हां या सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत बघा. आपल्या इथं जर असं असतं ना, एक पण खुर्ची राहिली नसती, खुर्चीवरून पण मांडणं आली असती. इथं काहीच नाही, इथं गर्दीत नाही लोकांना. खरंच म्हणजे बघा ना, म्हणजे एकदम लिमिटेड लोक आणि कशी करतात बघा ना. मी तुम्हाला एक सगळ्या गोष्टी दाखवतो आता इकडच्या. वाटत असेल तुम्ही थकलेत, इथं बाजूला अशी दुकानं दिसतील तुम्हाला वाटेल जरा आसरा भेटेल, तुम्ही बोला जरा खातो जरा, पण खायला आपल्याकडे पैसेच नसतील. कारण एवढा महाग आहे इथं, सगळ्या गोष्टी एकदम महाग करून ठेवलेल्या आहेत. इट्स विनायक. विनायक माली. ओह इट्स व्हेरी कोल्ड. तुम्ही वॉटर पार्कला कधी पण आलो ना, मी छोट्या पोरांपासून लय लांब पडतो, कारण यांच्यावर मला भरोसा नाही. कारण मी जेव्हा छोट्या पोरांच्या जवळ जाते असं गरम पाणी येते माझ्या अंगावरती, तर म्हणून मी लांब होते. त्यांना त्यांचं फिरू दे, बाकी आपला आपण फिरू. उंच माझा झोका, अशी उंच माझी स्लाईड, अशी या कतारमध्ये. तुम्हाला आता मी तिकडून पण दाखवतो काय विषय आहे. आता बघू शकता तुम्ही इथं बघा, हे बघा पाणी पण किती निळाशार पाणी आहे बघा. ही वाळू बघा किती निळाशार पाणी आहे. हा पूर्णपणे समुद्राचं पाणी आहे आणि इथं पाण्यामधूनच अशा समुद्रामधून अशा हे बी आलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही. इथं हे वेस्ट गार्ड वगैरे लावलेले आहेत असा. हे बघा आणि इथं तो सगळ्यात उंच माझा झोका हे बांधलेला आहे, समुद्राच्या एकदम तळाशीच आहे. हे बघा. पण खरं सांगतो मी आजपर्यंत एवढे वॉटर पार्क बघितले, पण खरंच बाबा हे खरंच जे लय वेगळी गोष्ट केली या लोकांनी. फक्त एकच प्रॉब्लेम झाला, यांच्याच लोकांनी यांना साथ नाही दिली. म्हणजे कसं असतं की घरची मुर्गी दाल बराबर असं झालं या लोकांचा विषय. कारण ज्यांच्या घरी कोणतरी चांगला माणूस असते त्याच्या घरी किंमत नसते. आता समजा कुठला तरी मोठा पॉलिटिशियन आहे घरी, लय काहीतरी त्यांनी पुण्यकर्म केलेले आहेत किंवा कोणतरी लय मोठा माणूस आहे घरी, त्याला बाहेर लय जगभर किंमत असते, पण घरात त्याला कुत्र्याची किंमत नसते. असं झालं यांच्या देशात. असा म्हणजे यांच्या देशातल्याच लोकांनी ज्या गोष्टी बनवलेल्या त्याची किंमत नाही, पण आपल्यासारख्या लोकांना आहे, कारण आपल्या देशात नाही आहेत अशा गोष्टी. एवढी बेकारवाली गरमी आहे, अक्षरशः माझी वाट लागली, तरी पण मी तुम्हाला दाखवील. कारण आता इथं परत कधी येणार आहे नाही येणार मला माहिती नाही. जर बघू आता कधी काय असा लग्न झाला, कधी बायकोने फोर्स केला, आहो चला तुम्ही फिरून आले सिंगापूरला, मला दाखवता शनी शिंगणापूर, तर कसं काय होईल. तर तशी वेळ आली तर बघू परत यायचा, पण शक्यतो तरी नाही येणार. ठीक आहे, ती गोष्ट वेगळी आहे, पण आपण दाखवू. याच्यामध्ये शेडमध्ये बसलोय कारण ऊन एवढा असह्य ऊन आहे ना, म्हणजे खरंच या उन्हामध्ये आपल्याकडे पापडचे किती 3-4 दिवसात सुकतात ना, ते पापड अक्षरशः 2 तासात सुकतील, एवढी गरमी आहे.
वर्ल्ड्स टॉलेस्ट स्लाइड्स. हिला गिनीज बुक रेकॉर्ड मिळाला आहे. काय मिळालं काय मला नाही माहिती काय मिळालं आहे, पण तो मिळाला आहे. आणि ही एक किती एक वेगळी गोष्ट आहे. डायरेक्ट समुद्रकिनारी त्यांनी समुद्रकिनारा ब्लॉक केला आहे तिथं आणि त्याच्यावरती एवढा मोठा उभारला आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघू शकता तुम्ही. आणि बघा ना, म्हणजे डायरेक्ट इथं समुद्र आहे आणि त्याच्या समोरच अशी मस्त राईड आहे. आता थोडी जवळ जाऊन पण तुम्हाला दाखवतो तुम्हाला. पण मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. मोस्टली सगळ्याच एवढ्या बघायला पाहिजे तेवढ्या गोष्टी बघितल्यात मी. पण एक गोष्ट ही बोलेल, ही एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे अशी गोष्ट मी कधी नव्हती बघितली, ती मला आत्ता इथं बघायला भेटली. हे बघा, आहे ना, युनिक गोष्ट आहे ना. तिथून जर समजा तिथून कुठलं तरी राईड तुटली आणि तिथून माणूस निघाला, डायरेक्ट तेवढ्या उंचीवरून डायरेक्ट खाली पडेल. विचार करा, डायरेक्ट खाली पडेल एवढ्या उंचीवरून. शेवटी ती वेळ आलेली आहे. तुम्हाला दाखवतोय मी जगातली सगळ्यात उंच वॉटर स्लाईड, ती तुम्ही आजपर्यंत कधीच नसेल बघितली. हे बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. तो माणूस बघा केवढासा दिसतो त्यासमोर. हे बघा किती मोठ्या स्लाईड आहेत त्या आणि पूर्ण समुद्राने वेढलेला आहे. मला असं वाटतं लिफ्ट पण आहे याच्यामध्ये. हे बघा. हे हाय ब्रो. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? Very good. Very good. Very good. Very good. Yes. Was it scary? No, no. Little bit. Little bit. स्केरी म्हणजे स्केरी, त्याची पूर्ण पाटली असेल, पण तो आता कॅमेरा समोर फक्त गुड गुड बोलतोय. आणि पण पूर्ण अशा लिफ्टमध्ये दिलेलं आहे आणि लिफ्टमधून सोडून जायचं डायरेक्ट वरती. लय भारी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही कधी विचार तरी केला असेल का कुठल्या तरी स्लाईडमध्ये जाण्यासाठी, वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी ही त्यांनी लिफ्ट बनवून ठेवली आहे. अरे केवढी युनिक गोष्ट आहे ही. इथं बघू शकता, इथं हाईट चेक करतात आणि हाईट चेक केल्यानंतर ती लोक पाठवतात इथं. सो अशा प्रकारे या लोकांचं स्लाईड आहे आणि ही सगळ्यात टॉपची वरची स्लाईड आहे. आपण एकदम टॉपवर आलेलो आहे. All of us. So what's your name, bro? My name is Marwan. Marwan. This is vlog. Yeah, this is vlog. What's your name? YouTube channel. Vinayak Mali Vlogs. Vinach will come in the vlog. Yeah, sure. 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 Shout out. Thank you, bro. Where are you from? I'm from Egypt. Egypt? Yes. I've been to Egypt. You've been to Egypt? Where you go? Egypt, Sharm el Sheikh, and there's one ancient country where pyramids are. Giza. Giza, Cairo. It's great historical country. Thank you, brother. Nice Thank to you, meet brother. Same here. Thank you so much. So मी काय बोलत होतो, मी हे बोलत होतो की अशा प्रकारे इथे वॉटर पार्क आहे आणि मला असं वाटतं मी तुम्हाला अशा प्रकारे सगळ्यात भारी वॉटर पार्क आज दाखवलेला आहे. आज आपली वॉटर पार्कची जर्नी मला असं वाटतं सक्सेसफुल झालेली आहे. कारण एवढा भारी वॉटर पार्क तुम्हाला कोणच दाखवू नाही शकत आणि ते पण ऑफ सीझनला एवढ्या उन्हामध्ये. मी सुरुवातीला आलो होतो तेव्हा लई गोरा होतो, पण येताना मी एवढा असा काळसर झालो की मलाच मी दिसत नाही आता. पण आता ते ठीक आहे, जाऊ दे. पण मी तुम्हाला एक सांगतो की आज या स्टेजवर आपण पोहोचलेलो आहे वॉटर पार्कच्या सिरीजच्या. आज एवढे वॉटर पार्क आपण कव्हर केलेले आहेत, तर मला असं वाटतं अजून एक वॉटर पार्क एक बाकी आहे. तर तो तुम्हाला मी आता सांगणार नाही, पण मी हिंट देऊ शकतो. त्याच्या चारो भोवताली समुद्र आहे खरा आणि काठ कुठंच नाही आहे. आता ओळखा कुठला वॉटर पार्क असेल तो, पण मी नक्की सांगतो हा वॉटर पार्क पहिले सगळ्यात आधी मलाच करायचं आहे क्लिअर. पण इथं करायला जरा बघू लय कठीण आहे, लय महाग पण आहे आणि लय लांब पण आहे.
तिथं माझी आई बिचारी थकली, तिला बसवली मी तिथं. म्हातारपणात कुठं काय झाला गेला तर इथून मला परत न्यायला लागेल, परत हॉस्पिटलचा पण मला इथून करायला लागेल. आत्ता मी कपडे बिपडे सगळे चेंज केलेत, तर मी तुम्हाला दिसत असेल. मी एवढंच बोलेल तुम्हाला, मी ना इकडची स्वच्छता दाखवतो. कपडे चेंज करायसाठी एक वेगळी रूम आहे. आता मी खूप थकलो आहे, मला एवढा थकवा आला बाबा, एवढ्या गरमीमध्ये नाही जमत. आपण त्याच्यासाठी बनलेलं नाही, आपली जी संरचना आहे ती वेगळी आहे. आता पूर्ण मी कपडे बिपडे चेंज केलेले आहेत आणि तुम्हाला मी सगळे रूम दाखवतो, एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवतो की आपल्याकडे प्रॉब्लेम एवढाच आहे, आपली लोकसंख्या एवढी आहे ना, त्याच्यामुळे करणं कठीण आहे. पण मी तुम्हाला रूम दाखवतो एक एक. कपडे चेंज करायची रूम आहे मेन्सची. कुठंच पाणी नाही, काय नाही, कुठं कपडे पडलेले नाही, कुठं चड्ड्या सुकवलेल्या नाही आहेत, काहीच नाही, एकदम क्लीन. कुठं काही घाण नाही, कुठं काय लिहून नाही ठेवला. तुम्हाला दुसरा दाखवतो. हे बघा, हे सगळे रूम आहेत असे. इथं रूम जास्त आहेत ना, माणसं कमी आहेत. तुम्हाला मी दुसरा हे दाखवतो. प्रत्येक जागोजागी आरसा आहे आणि सगळे आरसे एकदम क्लीन आहेत. नीट बघा फक्त, काहीच नाही आहे, एकदम स्वच्छ. हे बघा सगळे वॉशरूम, हे बघा किती क्लीन आहेत. ते आंघोळ करायचे आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं आंघोळ करायचं आहे. हे बघा हे बाथरूम, आंघोळ करायचे. एक माणूस होता मागे, मी बघून घाबरलो. मला वाटलं अचानक कोण आला, कारण इथं कोणच नाही आहे. एकदम सगळा डीप शांत आहे. पण त्यांना चांगलं सांगतो मी, त्यांच्या देशाची तारीफ करतो मी. शक्यतो अशी तारीफ कधी करत नाही, कारण आपल्याला कसं आहे माहिती का, दुसऱ्याचा चांगला बघवत नाही. काय माहिती, लहानपणीपासूनच ती शिकवण आहे आणि नाही पटत. कधी पण फॅमिलीमध्ये कुणाचा काय चांगला झाला तर पटत नाही मला. जसं चांगलं म्हणजे वरवर तारीफ करायची, पण असा अरे द्यावा का झाला. वॉटर पार्कमध्ये या लोकांनी एक वेगळा मार्केट बनवून ठेवला आहे. वॉटर पार्केटमध्ये पण मॉल बनवून ठेवला आहे, बघू शकता. 59 रियाल. पाणी कितीला बघा, 10 रियालला. किती 15 रियाल, म्हणजे किती झाले जवळपास 600 जवळपास 600 नाही 400-500ला एक कॅन आहे. अरे कसं रे बाबा, तुम्हाला कसा धंदा व्हायचा तुमचा. एकदा तुम्ही सोन्याची कोंबडी कापायला बघता, मग तुम्हाला सोन्याची अंडी कुठून देईल कोंबडी. थँक्यू. परत आलो वाफाळ्या देशात. अरे बाबा, आता तुम्हाला मी एवढा सगळं दाखवलं, तुम्ही बोलाल आपली गव्हर्नमेंटची नीट नाही, म्हणजे हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे. मी खरं सांगू ना, तर तुम्हाला एवढं सांगेल की या लोकांची कसं केलं माहिती आहे का, हे सगळी लोक स्वतःहून स्वच्छता पाळतात. आपल्या इथं जाऊन येऊन सगळ्या डिवायडरला पान तुकलेले आहेत कोणी ना कोणी. तर एवढे तुम्ही असे घाण वागाल ना, माणसांनी प्रत्येकाने ठरवावं की आपला देश म्हणजे आपला बाहेरचं आवरण. आता बघा ना, इथं कुत्रा नाही तरी पण किती स्वच्छता आहे. हे बघा किती स्वच्छता. प्रत्येक झाडं, प्रत्येकाने झाडं कापणाऱ्यांनी प्रत्येकाने परफेक्ट काम केलं आहे. लाद्या बघितल्या आई, त्या आतल्या लाद्या किती घासून दुतल्यात. कपडे बदलले नुसतं. एवढा म्हणजे ह्याला बोलतात स्वतःचा देश म्हणजे स्वतःचं घर. पाण्याचा पाय केले तरी पण ते पाठीमाग पुसता राहील लगेच. लगेच पुसायला येतात, जरासा काय झाला तरी. याला बोलतात स्वतःचा देश म्हणजे स्वतःचं घर. जर आपण आपल्यामध्ये सुधार केला ना, तर मला वाटेल की आपला देश खूप चांगला होईल. आणि हे इम्पॉसिबल नाही आहे आपलं. तर आपण किती नशीबवान आहे, आपल्याकडे एवढी हेवी गरमी पण नसते काय ग. एवढी गरमी पण नसते आपल्या इथं. करपून गेलो आपण. हा ना, आपलं एवढा प्लेझंट वेदर आहे ना, तेवढा कुठलाच नाही अख्ख्या जगामध्ये. पण तरी पण ना आपल्याला कदर नाही करता येत त्या गोष्टीची. लय भारी आहे, लय भारी मजा आली. थँक्यू सो मच तुम्ही व्लॉग बघितल्याबद्दल. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये काय असेल तुम्ही बघा. आता सरप्राईज आहे, तर एक खूप मोठं चांगला सरप्राईज आहे. तुम्हाला नक्कीच दाखवतो की काय विषय आहे. तर आमच्या पप्पांनी गाडी पाठवलेली आहे. आमच्या प्रत्येक देशात गाड्या आहेत, ही एक गाडी अशी